डायग्नोस्टिक अँड वेलनेस सेंटर जालना मार्फत आयोजित मोफत सामाजिक वेबिनार मानसिक स्वास्थ्य संवर्धन गट अ मध्ये आज माननीय श्री के.व्ही. गणेशाचार्य प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित झालेले आहेत. ज्याप्रमाणे तत्पूर्वी आज मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो. जयंतीनिमित्त विनम्र अभिनंदन करतो. अण्णाभाऊ साठेने एक महत्वाचं वाक्य आहे, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. त्याचप्रमाणे आपला आजचा विषय असा आहे की आपल्या शारीरिक आरोग्य, आपलं जे काही आरोग्य आहे ते शरीरावर अवलंबून नसून ते आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे असं म्हणणे वावगे ठरणार नाही. याच विषयावर सरांनी क्लिनिकल सायकोलॉजी केलेला आहे. सरांचा मी थोडासा अल्प परिचय करून देतो. श्री के.व्ही. गणेशाचार्य सर हे क्लिनिकल सायकोलॉजी म्हणून स्पेशलिस्ट आहेत. ते कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. सरांचं शिक्षण म्हणायला गेलं तर सरांनी MA क्लिनिकल सायकोलॉजी केलेलं आहे. त्याचप्रमाणे PGDR पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रिहॅबिलिटेशन हे उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद येथून पूर्ण केले आहेत. तसेच सरांचे शिक्षण क्षेत्रात 8 वर्ष क्लिनिकल सायकोलॉजी म्हणून योगदान आहे, कार्य केलेलं आहे. आणि सरांनी चाइल्ड न्यूरोलॉजी सायकोलॉजिकल असेसमेंट मध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. सर सध्या केंद्रीय नवोदय विद्यालय येथे समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. पुढील सूत्र श्री आगम सरांकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पार्टिसिपेंट्स आणि मार्गदर्शक यांच्यातील जास्त वेळ न घेता मी आदरणीय गणेशाचार्य सरांना विनंती करतो, के.व्ही. गणेशाचार्य सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मुख्य मार्गदर्शनाला सुरुवात करावी. ओके. एम आय ऑडिबल? यस सर. यस. किशोर सर, थँक्यू व्हेरी मच. मला इथं तुम्ही आज इन्व्हाइट केलेलं आहे. आजचा विषय तसा खूपच इंटरेस्टिंग आहे. ऍप्टिट्यूड टेस्टिंग आहे. ऍक्च्युली मी आज ऍप्टिट्यूड टेस्टिंगची हिस्ट्री सांगणार आहे थोडक्यात. आणखीन त्याच्या काही कन्सेप्ट आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत, ज्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन असतं. आणखीन एक टेस्ट आहे आपण जे कॉमनली यूज करतो आपण इकडं, त्या टेस्ट विषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. एक काय खूप मोठा वेबिनार वगैरे काय नाही आहे, शॉर्ट मध्येच मी तयार केलेलं आहे, शॉर्ट मध्येच असेल. तर सर्वप्रथम सर आम्हाला आणखीन एक जाऊन घ्यायचं आहे. आपल्याकडे जे पार्टिसिपेंट्स आहेत ते सगळे प्रोफेशनल आहेत का? काही स्टुडंट पण आहेत सायकोलॉजीचे? किशोर सर? हो सर, दोन्ही पण आहेत. दोन्ही पण आहेत सर, दोन्ही पण. ओके ओके ओके, ठीक आहे सर. बऱ्यापैकी पार्टिसिपेंट जे आहेत ते प्रॅक्टिसिंग आहे सर. गुड गुड. ओके, म्हणजे माझं काम आणखीनच हलकं झालेलं आहे, सोपं झालेलं आहे आणखीन. ओके. सो सर तुम्ही PPT शेअर करताय का? यस सर. यस. येस. शेअर होती का सर PPT? काय दिसत नाही सर इकडे. ओके सर. ओके.
तोपर्यंत मी सुरू करू का बोलायला? येस सर, येस येस. आता मगाशीच सरांनी सांगितले की आज अनुभवासाठी जयंती आहे, त्यानिमित्त मी सर्वांना त्यांच्या म्हणजे शुभेच्छा देतो. आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे. फ्रेंडशिप डेच्या सर्वांना शुभेच्छा. आजचा आपला विषय आहे की ऍप्टिट्यूड टेस्टिंग. पण ऍप्टिट्यूड टेस्ट आपण एकच शब्द ऐकतो की ऍप्टिट्यूड. पण ऍप्टिट्यूड म्हटल्यानंतर आपल्याला आणखी काही त्याच्यासोबत काही शब्द आपण नेहमी ऐकत असतो. जसे की ऍप्टिट्यूड आहे, कॅपेबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, टॅलेंटेड आहे, गिफ्टेड आहे, कॉन्फिडन्स आहे आणि इंटेलिजन्स आहे. पण ह्यातून नेमकं काय घ्यायचं आपण? ऍप्टिट्यूड म्हणजे काय? हा एक बऱ्याच वेळा आपल्यामध्ये प्रश्नचिन्ह असतो, प्रश्न निर्माण असतो. तर ऍप्टिट्यूड विषयी आता करंट लेटेस्ट इन्फॉर्मेशन काय आहे? Formerly carried implication of innateness, म्हणजे formerly carried implications of innateness has now been specialized in technical writing to refer to the fact that the individual can be brought by a specified amount of training to a specified level of ability, either general or specific, right? हे दिसते तुम्हाला, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय आपण म्हणू शकतो की ऍप्टिट्यूड ही आपल्याला एखाद्या इंडिव्हिज्युअल आपण ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याला एका विशिष्ट लेवलवर पण आणू शकतो, किंवा म्हणजे काय, मॅक्सिमम इफेक्टिव्हनेस ऑफ ए पर्सन, ठीक आहे, अटेन विथ ट्रेनिंग. म्हणजे आपण प्रॉपर ट्रेनिंग जर एखाद्या व्यक्तीला दिलं तर त्याच्यामध्ये एखादी गोष्ट जर आपण लर्न करत असेल तर त्याची कॅपॅबिलिटी आपण वाढवतो एखादी गोष्ट करण्याची संदर्भात, ठीक आहे. आणि आता दुसरं एक आहे शब्द कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे काय? कॅपॅसिटी समथिंग इनेट आहे, हे आपल्यासोबत पहिल्यापासूनच असते आपल्याला, ठीक आहे. हे आपल्या म्हणजे आपल्याला गिफ्ट मिळालेली असते ती, ठीक आहे. त्याला आपण लूज सिनोनिमसली जर आपण बघायला गेलं त्याला आपण ॲबिलिटी पण म्हणू शकतो, ठीक आहे, किंवा आपण ऍप्टिट्यूड म्हणतो. ऑफन विथ इम्प्लिकेशन्स ऑफ इनेटनेस. आता आणखीन एक शब्द आहे टॅलेंट. टॅलेंट म्हणजे काय? इट इज अ हाय डिग्री ऑफ ॲबिलिटी ऑर ऍप्टिट्यूड. टॅलेंटला आपण काय म्हणतो? ऍप्टिट्यूड जे आहे किंवा जी ॲबिलिटी आहे त्याची ती हायर डिग्री आहे, हायर लेवल आहे, ठीक आहे, त्याला आपण टॅलेंट म्हणतो. आणि गिफ्ट किंवा गिफ्टेडनेस, आपल्याकडं आपण आजूबाजूला शाळेमध्ये किंवा एखाद्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला अशी मुलं पाहायला मिळतात की त्यांना आपण म्हणतो की गिफ्टेड आहे. फार कमी मुलं असतात ही, मुलं इतकी असतात, इतकी कमी असतात ही, पण त्यांचा जो त्याचा पॅटर्न खूप वेगळा असतो. आपल्याला ती पटकन लक्षात पण येतात आणि त्यांची ज्या पद्धतीने ती लर्न करत असतात, ग्रास्प करत असतात, रिॲक्ट होत असतात, ते इतर मुलांच्या पेक्षा ते वेगळं असतं. याला आपण काय म्हणू शकतो की पॉप्युलर टर्म आहे याच्यासाठी, दॅट इज हाय ॲबिलिटी. हे लार्जली इनेटच आहे, ठीक आहे. ह्याला आपण हायर ॲबिलिटी असं म्हणतो. म्हणजे की आपल्याला इनेट जी ॲबिलिटी आहे ती हायर साईडला आहे, त्याला आपण गिफ्टेडनेस म्हणतो आपण, ठीक आहे. आणि कॉन्फिडन्सी, क्षमता, कॉन्फिडन्स. आता आपण बऱ्याच ठिकाणी फॉर द सायकोलॉजिस्ट साऊथमध्ये आपल्याकडे त्या लॉन्च पण झालेल्या आहेत अशा पद्धतीचे एक्झाम्स, ठीक आहे. म्हणजे आपली जी कॉन्फिडन्स आहे ती आपण वाढवत असतो, ठीक आहे. इट इज अ फिटनेस. मला काय म्हणते, इट इज अ फिटनेस आयदर फॉर अ पर्टिक्युलर काइंड ऑफ टास्क और फिटनेस इन जनरल. एखाद्या स्पेसिफिक स्किलच्या संदर्भात आपल्याला आवश्यक असणारे फिटनेस म्हणा, आपण ज्या फील्डमध्ये काम करतो त्या संदर्भातली ती फिटनेस आहे किंवा एक तयारी आहे चांगली प्रॅक्टिस, ठीक आहे. और फिटनेस इन जनरल आपण अशा पद्धतीनं ते घेऊ शकतो, ठीक आहे. आता ऍप्टिट्यूड टेस्टिंगच्या संदर्भात आता आपण खूप अशा ऍडव्हान्स आणि रिसर्च केलेल्या आणि सिस्टमॅटिकली स्कोरिंग सिस्टम असणाऱ्या ऍप्टिट्यूड टेस्टिंग आपण बघतोय, आपण वापरतोय आता सध्या. पण ह्या ऍप्टिट्यूड टेस्टिंग कधीपासून डेव्हलप झालेल्या आहेत त्याची जर आपल्याला एक आयडिया आली तर आपल्याला ऍप्टिट्यूड टेस्टिंग विषयी आपल्याला आणखीन एक इन्साइट निर्माण होऊ शकते, ठीक आहे. ऍक्च्युली हिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्टिंगची हिस्ट्री ही खूप जुनी आहे, अनेक वर्षापूर्वीपासूनची आहे ती, ठीक आहे. इट गोज बॅक सेंचुरीज, ठीक आहे. ऍप्टिट्यूड टेस्ट टू डिटरमाइन स्पेसिफिक स्किल्स, ओके, वॉज व्हेरी बॅक, व्हेरी लॉंग, गोज बॅक मेनी सेंचुरीज, ठीक आहे.
आपल्याला ह्या गोष्टींची आवश्यकता तेव्हा सुद्धा मिलिटरी लेवलवर आपल्याला याची आवश्यकता भासलेली, म्हणजे युद्ध आणि युद्धासंदर्भात आवश्यक असणारे जे पर्टिक्युलर स्किल त्याच्या संदर्भात आपल्याला आपल्याला जे नोंद झालेले आपल्याला आढळून आलेले आहे. आणि त्याच्यानंतर ओव्हर टाइम ऍप्टिट्यूड हॅज डेव्हलप्ड मोर अँड स्पेसिफिक अँड ॲक्युरेट मेजरमेंट सिस्टीम, म्हणजे त्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये खूप बदल होत गेलेले आहेत आणि ते क्षमता मापण्याचं बेस्ड आहेत आणि खूप ऍडव्हान्स आहेत. आणि जनरली जनरली आपण काय बोलू शकतो डेफिनेशन, द वर्ड ऍप्टिट्यूड मे बी डिफाइंड ॲज अ नॅचरल ॲबिलिटी टू डू समथिंग. काय मी फक्त इथून ऍक्च्युली आपल्याला सुरुवात करायची होती, पण त्याच्या अगोदर मी काही कन्सेप्ट क्लिअर करणं मला आवश्यक होतं. कॅपॅसिटी म्हणजे काय, कॅपॅबिलिटी म्हणजे काय, ॲबिलिटी म्हणजे काय, हे आपण बघितलेलं आहे. आता बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असू शकेल की मग इंटेलिजन्स आणि हे काय आहे, दोन्ही एकच आहे का? तर ते थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. बिसाइड देअर इज अ कन्फ्युजन बिटवीन टर्म्स इंटेलिजन्स अँड ऍप्टिट्यूड. ओके, ऑफन यू कॅन मीन्स आपण ब्रिलियंट असू शकतो इन जनरल, ठीक आहे, पण लेस युजफुल असू शकतो आपण इतर प्रॅक्टिकल टर्म्स मध्ये, ठीक आहे. सो यू कॅन बी अ ग्रेट स्पोर्ट्समन बट नॉट साऊंड अकॅडमिकली. हे काही कंपल्सरी असं असायलाच पाहिजे असं काय नाही, पण व्हेरिएशन्स असू शकतात. शब्दशः अर्थ नका घेऊ द्यायचा, पण व्हेरिएशन्स आपल्यामध्ये असं याच्यामध्ये असू शकते, ठीक आहे. करिअरच्या चॉईसेस संदर्भात आपल्याला गुड हा आपल्याकडे काय गुड आहे, काय वीकनेस आहे, काय स्ट्रॉंगनेस आहे, हे आपल्याला त्याच्यातून एक आयडिया घेऊन जाते. जी हिस्ट्रीमध्ये सायंटिफिक वेने जे काम करायला सुरुवात केलेलं आहे ते आहे सर फ्रान्सिस गॅल्टन अँड बिनेट. आता बरेचसे आपले इकडे प्रोफेशनल सायकोलॉजिस्ट आहेत, काही काउन्सिलर्स आहेत, मे बी काही स्टुडंट असू शकतील, मे बी काही पॅरेंट्स पण असू शकतील की ज्यांना क्युरियोसिटीसाठी ते जॉईन झाले असतील. बिनेट हा अल्फ्रेड बिने हा शब्द खूप ओळखीचा आहे त्यांच्यासाठी, बऱ्याच लोकांसाठी. सर गणेशाचार्य सर, सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय. बोला. हॅलो. हा बोला. पण सर मी आता याच्या आधी जे काही बोललो ते ऐकू आलंय का? जरा प्लीज पार्टिसिपेशन विचारा. थोडं ऐकू येते? हा सर, जरा थोडासा लाऊड. ओके ओके ओके, आय विल मॅनेज इट. ओके. ओके. Firstly known test was described as an intelligence aptitude test. मी बघा हा शब्द वेगवेगळा नाही वापरत आहे, इंटेलिजन्स आणि ऍप्टिट्यूड असं वेगळं वापरत नाही आहे, ठीक आहे. या प्रकारचे जे काही ह्या एरियातील जे काही काम होते, या संदर्भात जे काही टेस्ट होते त्याला याच्या म्हणजे पूर्वी सुरुवातीपासून याला इंटेलिजन्स ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जात होतं, ठीक आहे. पण आता सध्या जी काय डेव्हलपमेंट झालेलं आहे त्यामध्ये आता खूप बदल झालेला आहे. पण पूर्वी अशी धारणा होती ती की इंटेलिजन्स ऍप्टिट्यूड टेस्ट, ठीक आहे. ऍप्टिट्यूड टेस्टची जी हिस्ट्री आहे, इट स्टार्ट विथ सर विल्यम गार्टन, ठीक आहे. ही प्रोड्युस द फर्स्ट टेस्ट इन अर्ली 19th सेंचुरी. एक म्हणजे विल्यम गार्टनचे प्रयोग बऱ्याच लोकांना माहिती असतील, ठीक आहे. ते वजन म्हणजे ते काय करायचे त्यांच्या लॅबमध्ये वजन उचलायला लावायचे ते, ठीक आहे. आणि आता पुढे मी सांगितले त्यामध्ये काय ते, पण अनफॉर्च्युनेटली हिज एक्सपेरिमेंट्स वेअर मेनली फिजिकल अँड सेन्सरी. त्यांचे जे एक्सपेरिमेंट्स होते हे मोस्टली फिजिकल आणि सेन्सरी लिमिटेशन पर्यंत होते. अँड टुडे दे आर मोर मेंटल और कॉग्निटिव्ह इन कंटेंट. आणि त्यांचे जे एक्सपेरिमेंट्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, तेव्हाही इम्पॉर्टन्स होते, त्याला आजही इम्पॉर्टन्स आहेत. आणि ते जे एक्सपेरिमेंट्स होते, त्याचे जे इन्व्हेन्शन केलं होतं ते मेंटल आणि कॉग्निटिव्ह लेवलचे कंटेंट होते. आता ठीक आहे. ऍज अ रिझल्ट गाल्टन्स टेस्ट रिझल्ट डिडंट स्टँड अप फॉर सिग्निफिकंट स्क्रुटिनी. म्हणजे ह्याचे जे काही टेस्ट होत्या त्या पर्सनल सिलेक्शन करण्यामध्ये आपल्याला त्याचा जास्त उपयोग झालेला दिसत नाही त्या काळामध्ये, ठीक आहे.
other problem with the aptitude testing was they were designed to identify mental weaknesses. त्याचं मेन टार्गेट जे काय होतं ऍप्टिट्यूड टेस्टिंगचं ते मानसिक विकनेस मेंटल विकनेस जी कमजोरी आहे ना ते फाइंड आउट करण्यासाठी जास्तीत जास्त होते. त्या संदर्भात सर अल्फ्रेड बिल्डिंगचं वर्क तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित आहे की फ्रान्स गव्हर्नमेंटसाठी त्यांनी तिथल्या ज्या स्कूल आहेत त्यांच्यासाठी एज्युकेशन डिपार्टमेंटसाठी त्यांनी काम केलं होतं. म्हणजे तिथल्या जी काही मुलं आहेत त्यांचे मेजरमेंट करण्यासाठी त्यांनी काही त्याच्या सहकार्यांच्या सोबत त्यांनी काही बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या होत्या. ठीक आहे. आणि पुढं जसं जाईल तसं त्या चाचण्यांमध्ये बदल होत गेला. गरज जशी भासायला लागली आपल्याला तसं त्याच्यामध्ये बदल होत जाऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलवर अडॅप्टेशन करायला सुरुवात झाली. ठीक आहे. हा झाला इंटेलिजन्सचा भाग. आपण हे जास्त डीपली नाही जाणार आहे तर त्याच्या संदर्भात हा विषय आला म्हणून मी फक्त सर अल्फ्रेड बेने यांचं कार्य ते तुम्ही घेतलं आहे थोडंफार. 1916 मध्ये स्टॅनफोर्ड मिनिट इंटेलिजन्स स्केल वॉज इंट्रोड्यूस 1916 मध्ये लक्षात घ्या. आणि ती पहिली टेस्ट अशी होती की जी थिअरॉटिकल फाउंडेशनवर आधारित होती. आणि ही जी टेस्ट होती त्या टेस्टच्या ती इतकं युजफुल झाली की त्या टेस्टच्या ती टेस्ट इतकी युजफुल ठरली की टेस्टच्या आधारे आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा टेस्ट फॉर मेंटल कॅपॅसिटीज तयार करण्यात आल्या. म्हणजे त्याचं सैनिकांचं सिलेक्शन करण्यासाठी त्याचा वापर केला म्हणून त्याचं नाव पण दिलेलं आहे आर्मी अल्फा अँड आर्मी बीटा. बघा ह्या इंटेलिजन्स टेस्ट म्हणून घेतलेलं नाही पण त्या मेंटल कॅपेबिलिटीज म्हणून आपण त्याचा उल्लेख घेतोय. म्हणजे अल्फा टेस्ट कशासाठी होत्या तर अल्फा टेस्ट वेअर फॉर दोज हु आर कॉम्पिटेंट इंग्लिश स्पीकर्स आणि अल्फा बीटा हे कशा कुणासाठी होत्या दोज हु वेअर नॉट स्किल्ड ॲट युझिंग इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे. पण दोन्हीचं पण जे डिझायनिंग जे होतं both tests not designed to test English language but to test understanding on a far broader scale. Next sir, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आर्मी अल्फा आणि आर्मी बीटा यातून आपल्याला एक आयडिया येत जाईल की हाऊ ऍक्च्युली aptitude टेस्ट मीन्स डेव्हलप्ड अप टू द 21st century. ठीक आहे. अप टू द 1920 these tests were declassified केल्या होत्या. ठीक आहे. आफ्टर दिस द ऍप्टिट्यूड टेस्टिंग गेट्स मोर इंटरेस्टिंग. याच्यामध्ये लोकांचा खूप इंटरेस्ट वाढत गेला आणि मेनी अदर अँड न्यू टेस्ट स्टार्टेड अपिअर. टेक्स्ट मी चुकीचं टायपिंग झालेलं आहे. हे 1930 असं म्हणायचं आहे मला ते 0930 झालेलं आहे ते. 1930 मध्ये US एम्प्लॉयमेंट सर्व्हिस कमिशन होतं तिकडे आणि त्यांनी एम्प्लॉयर्सची नियुक्ती करण्यासाठी 100 वेगवेगळे एम्प्लॉयमेंटसाठी 100 वेगवेगळ्या टेस्ट तयार केल्या. बघा 100 एम्प्लॉयमेंटसाठी 100 वेगवेगळ्या टेस्ट तयार केल्या पर्सनलचं सिलेक्शन करण्यासाठी. म्हणजे वेगवेगळे स्किल्स म्हणायचे वेगवेगळे जे स्किल 12 डेव्हलप केल्या त्यांनी. त्यातल्या त्यांनी 9 पर्टिक्युलर ऍप्टिट्यूड ऍक्सेप्ट केल्या आहेत. ठीक आहे. त्यातल्या 9 त्यांनी ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि 1947 मध्ये ही टेस्ट काय नावानं ओळखू लागली GABT दॅट इज जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरी. ओके. लॅटरिन 1983 मध्ये त्याचं फर्दर म्हणजे वेगवेगळ्या लेवलवर ऍडॅप्टेशन करण्यात आलेलं त्याच्या गरजेनुसार. तर माझा आवाज ऐकू येतो प्रॉपरली आता? येस सर, फक्त थोडंसं वाढवा. अजून वाढवू का? येस. आता कळालं आपल्याला जनरल ऍप्टिट्यूड टेस्ट बॅटरी. ओके. येस सर. देन डिफरन्शियल ऍप्टिट्यूड टेस्ट वॉज डेव्हलप्ड. ही जी टेस्ट आहे त्याला आपण GAB 2 सेक्शन मध्ये आपण करतो त्याला जनरल GAB जनरल ॲबिलिटी बॅटरी आणि दुसरा आहे TAB दॅट इज टेक्निकल ॲबिलिटी बॅटरी. बघा यातून 2 गोष्टी आपल्याला लक्षात येतात. GAB वॉज इंटेंडेड टू रिक्रुटमेंट स्टाफ अप टू ज्युनियर मॅनेजमेंट लेवल. ठीक आहे. आणि TAB जे आहे
टेक्निकल ॲबिलिटी काय टेक्निकल ॲबिलिटीज बॅटरी. बॅटरी म्हणजे काय वेगवेगळ्या ॲबिलिटीजचा एक संच आहे. बॅटरीचा सब टेस्टचा संच आहे. अनेक चाचण्यांचा संच आहे टेक्निकल चाचण्याचा. त्याला आपण म्हणून त्याला बॅटरी म्हटलेलं आहे. TAB वॉज इंटेंडेड फॉर दोज रिक्रुटेड टू टेक्निकल मॅनेजमेंट. जे टेक्निकल सेक्शन मध्ये ज्याची रिक्रुटमेंट करायची आहे त्यांच्यासाठी ही टेस्ट वापरली जात होती. आजही अशा प्रकारच्या टेस्ट आहेत. जसं की आपल्याला फक्त क्लेरिकल इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड नावाची टेस्ट पण आहे. त्यामध्ये आणि स्पेसिफिक मेकॅनिकल ऍप्टिट्यूड जर तुम्हाला मेजर करायचे असेल तर त्या अशा स्पेसिफिक टेस्ट सुद्धा आता सध्या आपल्याला पाहायला मिळतात. ओके, त्यानंतर फायनली DAT फॉर गायडन्स टेस्ट वॉज डेव्हलप. आता DAT म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याच लोकांना या टेस्ट विषयी परिचय आहे, कारण PG लेवलला आम्हाला सुद्धा प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकलला ही टेस्ट होती, डिफरन्शियल ऍप्टिट्यूड टेस्ट. म्हणजे आम्हाला तर पोस्ट ग्रॅज्युएशनला होती सांगलीमध्ये असताना PGला, तेव्हा आम्ही एकदा दोनदा केलेली आहे. दिस वॉज इंटेंडेड फॉर स्कूल लिव्हर्स अँड जनरल करिअर गायडन्स फॉर ॲडल्ट. दोन्ही सेक्शनसाठी होती. स्कूल जे शाळा सोडणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आणि जनरल करिअर गायडन्स फॉर ॲडल्ट. त्यांना ॲडल्टसाठी म्हणजे आफ्टर स्कूल जे काय ॲडल्ट आहेत त्यांच्यासाठी करिअर कोणतं चूज करावं ह्यासाठी ह्या टेस्ट डेव्हलप केलेल्या आहेत. दिस टेस्ट डेव्हलप्ड इन USA. However, their methods are applicable worldwide. ह्या टेस्ट DAT ही जी टेस्ट आहे US मध्ये जरी डेव्हलप केलेली असली तरी युरोप आणि इंग्लंडमध्ये याचा वापर प्रमाणात केला जातो. त्याच्याही व्यतिरिक्त पूर्ण जगामध्ये याचा वापर केला जातो. पण आता जे काय ऍप्टिट्यूड किंवा ॲबिलिटी जे टेस्ट आहेत त्याच्या संदर्भात किंवा त्याला एक कनेक्शन देण्यासाठी मी एक थेरी घेतलेली आहे इथं. थर्स्टन्स PMA म्हणजे काय प्रायमरी मेंटल ॲबिलिटी. एक जुनी थिअरी आहे इंटेलिजन्सची, फार छान थिअरी आहे. इट हॅज गॉट डिफरंट इम्पॉर्टन्स नोन ॲज PMA प्रायमरी मेंटल ॲबिलिटी. थर्स्टन यांनी ही 1938 ची असेल थिअरी. प्रायमरी मेंटल ॲबिलिटी या नावाचं थिअरी. यामध्ये आपल्याला 11 प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज आपण म्हणत होतो, पण याच्यामध्ये 7 मेंटल ॲबिलिटीज आहेत. खूप लॉंग रिसर्च नंतर ही थिअरी त्यांनी पोस्टुलेट केलेली आहे. त्यामध्ये काय काय सेक्शन्स आहेत. एक काय व्हर्बल कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे हे जे मेन फाउंडेशन आहे या ॲप्टिट्यूडचं ॲबिलिटीचं आपण म्हणू शकतो. एक आहे व्हर्बल कॉम्प्रिहेन्शन, त्याचं सिम्बॉल आहे V. ह्यामध्ये 2 आहेत ऍक्च्युली. नाही आपण हे बघू पहिल्यांदा. अंडरस्टँडिंग वर्ड्स मिनिंग ही एक ॲबिलिटी आहे आणि आपण किती प्रमाणात ते समजतो वर्ड्स मिनिंग हे त्यातून आपण मेजर करतो. दुसरा आहे वर्ड फ्लुएन्सी, कॉम्प्रिहेन्शन ऑफ द वर्ड्स, कॉम्प्रिहेन्शन ऑफ द वर्ड्स. हे जर सिम्बॉल आहे W. आता वर्ड फ्लुएन्सी ह्या टायटलवरून आपल्याला कळते की आपण किती प्रमाणात ते कॉम्प्रिहेंड करतो आणि किती प्रमाणात आपण त्याला किती इफेक्टिव्हली आपण त्याला एक्सप्रेस करतो. न्यूमरिकल ॲबिलिटी याचा सिम्बॉल आहे N. तर ही कशासाठी आहे? कॅपॅसिटी फॉर न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स करेक्टली हा शब्द खूप महत्वाचा आहे. करेक्टली, ठीक आहे ना. आणि पुढे जाऊन आणखीन एक त्यामध्ये आपण एक ऍड करू शकतो की स्पीडली. किती स्पीड मध्ये आपण ते आणि किती करेक्टली करतो हे खूप महत्वाचं आहे. आणि आता नेक्स्ट आहे रिझनिंग ॲबिलिटी, त्याचा सिम्बॉल आहे R. ठीक आहे. आता रिझनिंग म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे, इंडक्टिव्ह रिझनिंग संदर्भातलं आहे. फाइंडिंग रूल्स विथ इन वर्ड्स अँड सेंटेन्सेस. ते 2 शब्द आणि वाक्यांच्या मध्ये असणारे रूल्स शोधायचे आहेत आपल्याला. ते कन्फ्यूज करणारे स्टेटमेंट असणार आहे, त्यातून आपण त्याचा एक रूल शोधायचा आहे आपल्याला. सो याचं म्हणजे सेल्फ लर्निंग पण आहे याच्यामध्ये. मेमरी ॲबिलिटी M, याचा कोडवर्ड आहे तिने दिलेला आहे M. कॅपॅसिटी ऑफ रिमेंबरिंग लर्निंग मटेरियल. आणखीन काय आपण म्हणू शकतो शिकणे. हे जे काय आपण शिकतो ते किती प्रमाणात आपला लर्न केलेलं मटेरियल स्मरणात ठेवण्याची किती प्रमाणात आपली कॅपॅसिटी आहे, स्मरणची कॅपॅसिटी, त्याला ती एक ॲबिलिटी म्हणतात ते.
परसेप्च्युअल स्पीड म्हणजे स्पीड ऑफ परसेप्शन विथ डिटेल्स. किती कमी वेळेमध्ये आपण किती जास्त प्रमाणात ग्रास्प करणार, आपण त्याला कसं मिनिंग लावणार, ठीक आहे, आपण कसं अंडरस्टँड करून घेणार, दॅट इज द परसेप्च्युअल स्पीड. ही एक ॲबिलिटी आहे ह्या थेरीनुसार, त्यांचं मत आहे. आता काही टेस्ट आहेत आपल्याकडे पण वापरल्या जाणाऱ्या, त्यामध्ये जनप्रबोधनाची एक टेस्ट आहे, DAT पण वापरतो आपण, आणखीन एक टेस्ट आहे ॲप्टिट्यूड बॅटरी फॉर करिअर काउन्सिलिंग आहे, आणि DBD आहे, दॅट इज डेव्हिस बॅटरी फॉर बॅटरी ऑफ डिफरन्शियल ॲबिलिटीज. ठीक आहे. आता मी DBD टेस्ट इथं घेतलेले आहे डिस्कशनसाठी. तर आता DAT आणि DBD मध्ये थोडासा बेसिक काय वेगवेगळं काय थिंग्स आहेत. तर DAT मध्ये एक चांगली गुणवान टेस्ट आहे. मग DBD ची काय गरज लागली आपल्याला, असं काही लोकांना प्रश्न पडला असेल, किंवा DBD का, मग DAT का नाही. दोन्ही टेस्ट तशा चांगल्या आहेत. इव्हन ह्याच्यापेक्षाही आणखीन वेगवेगळ्या टेस्ट आहेत, त्या पण आपण वापरू शकतो. कदाचित त्यांची नावं टायटल्स फक्त चेंज असतील, पण आतमधला त्याचा जो कंटेंट आहे आणि त्यांचे जे टेस्ट आयटम्स आहेत ते त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन असू शकते मे बी. ठीक आहे. तर DAT मध्ये काय आहे, सब डिफरन्शियल ॲप्टिट्यूड टेस्टिंग आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये 7 सब टेस्ट आहेत, आणि त्यामध्ये आपण काय काय मेजर करतो 7 मध्ये. व्हर्बल रिझनिंग आहे, दुसरा आहे न्यूमरिकल रिझनिंग आहे, तिसरा आहे ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंग आहे, चौथा आहे स्पेस रिलेशन म्हणजे स्पेशल ॲबिलिटी आपण म्हणतो, पण इथं नाव आहे त्याचं स्पेस रिलेशन्स. 5 नंबरला आहे मेकॅनिकल रिझनिंग आहे, आणि 6 नंबरला आहे क्लेरिकल स्पीड आहे. मिनिंग आहे आणि वर्ड कॉम्प्रिहेन्शन आहे. ठीक आहे. DAT प्रोव्हाइड्स अ प्रोफाईल ऑफ एन इंडिव्हिज्युअल्स मेंटल स्ट्रेंथ अँड विकनेसेस. सो ही पण टेस्ट खूप इम्पॉर्टंटच आहे, आणि वेळेनुसार याच्यामध्ये बरेच रिसर्च होत आलेले आहेत. ठीक आहे. वर्ल्ड वाईडली ही टेस्ट वापरली जाते, आपल्याकडे पण वापरली जाते. आता दुसरे आहे DBD, डेव्हिस बॅटरी ऑफ डिफरन्शियल ॲबिलिटीज. या टेस्टचं नाव आहे. इट इज बेस्ड ऑन करंट ऑक्युपेशन्स अँड वोकेशनल नीड्स अँड लाईफस्टाईल. त्यामध्ये काय काय आहे, मग त्याचे आधी 2 फॉर्म आहे त्याचे, एक DBD आहे आणि दुसरी आहे ती DBD-R. आता DBD-R म्हणजे रिवाइज्ड व्हर्जन आपण त्याचं बघतो. यामध्ये काय काय व्हर्बल ॲबिलिटी आपण मेजर करतो. एक व्हर्बल, त्याचं कोड वर्ड आहे, कोडिंग दिलं, ते नाव आहे शॉर्ट फॉर्म मध्ये VA. Verbal ability refers to the comprehension of words and ideas or persons. Ability to understand written language. ठीक आहे. ह्याच्यामध्ये वर्ड मिनिंग आहे आणि दुसरा पार्ट आहे तो कॉम्प्रिहेन्शन आणि एक्सप्रेशन आहे. आता ही DBD जी टेस्ट आहे त्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये काही शब्दांचे अर्थ आहेत, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही इंग्लिश मधल्या फ्रेजेस आहेत. त्या फ्रेजेस विषयी आपल्याला फ्रेजेसच्या फॉर्म मध्ये आहेत, त्याचं आपल्याला सोडवावं लागतं. दुसरा आहे न्यूमरिकल ॲबिलिटी. DBD मध्ये स्पेशल आहे. दुसरं आहे न्यूमरिकल ॲबिलिटी, त्याला आपण म्हणतो NA. दिस रेफर्स टू फॅसिलिटी इन मॅनिप्युलेटिंग नंबर्स क्विकली अँड ॲक्युरेटली. इथं पण तेच सेक्शन महत्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं की ॲबिलिटी टू फॅसिलिटी इन मॅनिप्युलेटिंग नंबर्स क्विकली अँड ॲक्युरेटली. दोन वर्ड खूप महत्वाचे आहेत तिथे, क्विकली अँड ॲक्युरेटली. बघा पाहिलेलं आहे. इट कन्सर्न्स विथ रिसिव्हिंग स्पेशल पॅटर्न्स ॲक्युरेटली. स्पेशल पॅटर्न जे आहेत, एखादी जर लोकेशन आपण आता ह्या हॉलमध्ये किंवा एका रूममध्ये सोफा सेट किंवा काहीतरी ठेवलेला आहे, तर तो त्याचे कोणत्या मुवमेंट केल्यानंतर त्याचा तो कशा पद्धतीने दिसेल, किंवा त्याच्या 3D इमेजेस कसे असतील, हे वेगवेगळ्या लेवलची ॲबिलिटी आहे. ही लेवल म्हणतो मी त्यात. पुन्हा एखाद्याला कमी लेवलवर असू शकते, एखाद्यामध्ये ही हाय लेवलवर असू शकते. तर ही हाय लेवलला असणाऱ्या लोकांच्या मध्ये कोणते प्रोफेशन्स निवडू शकतात, हे बऱ्याच गोष्टी याच्यावर अवलंबून आहेत. ठीक आहे. काय सांगितलं मी आता, इट कन्सर्न्स विथ परसिव्हिंग स्पेशल पॅटर्न्स ॲक्युरेटली अँड फॉलोइंग द ओरिएंटेशन ऑफ फिगर्स वेन देअर पोझिशन इज चेंज. ठीक आहे. ही जी टेस्ट आहे ती एक्सटेन्सिव्हली स्टडीड केलेली आहे आतापर्यंत, खूप वेळा ही स्टडीड केलेलं आहे. इट इज गुड इंडिकेटर ऑफ नॉन व्हर्बल अँड कल्चर फेअर फॉर्म ऑफ इंटेलिजन्स, किंवा आपण ॲबिलिटीज असं म्हणतो. म्हणजे इथं कुठल्या कल्चरशी काही संबंध येत नाही आपल्याला. इथे ह्या टेस्टमध्ये पर्टिक्युलरली ह्यामध्ये एक सॅम्पल डिझाईन दिलेलं आहे, आणि त्या सॅम्पल डिझाईनला 1 ते 6 असे दुसरे सब क्वेश्चन आहेत.
आणि ती जी सॅम्पल डिझाईन आहे त्या सॅम्पल डिझाईनच्या वर आधारितच पहिल्या डिझाईनचा प्रश्न असणार आहे की ती पहिली डिझाईन आहे ती सॅम्पल डिझाईनला सेम आहे की रिव्हर्स आहे, सेम आहे की रिव्हर्स आहे, अशा पद्धतीने आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये ते विचार करून सांगायचे. ही जी टेस्ट आहे ही टाइम बाउंड टेस्ट आहे. म्हणजे सगळ्या टेस्ट या टाइम बाउंडच असतात कारण ह्या स्पीड अँड पॉवर टेस्ट आहेत. पण आपण ह्यातली ही एसआयची जी सब टेस्ट आहे त्यामध्ये आपण सब्जेक्टला हे नाही सांगत की तुला किती टायमिंग आहे. आपण त्याला फक्त बेसिक इन्स्ट्रक्शन देणार आहोत की तुला कमीत कमी वेळेत फास्ट करायचं आहे. ठीक आहे. मग ते अंडर प्रेशर कोणकोणते प्रोफेशनल मध्ये ती व्यक्ती काम करू शकते. तर दे आर गुड इन जिओमेट्रिकल ड्रॉइंग, ओकेशनल ट्रेनिंग अँड प्रोफेशन्स इन्व्हॉल्विंग. म्हणजे कोणकोणतं प्रोफेशन म्हणजे असू करू शकतात. तर शॉप वर्क आहे, आर्किटेक्चर आहे, इंजिनिअरिंग आहे. आम्ही जस्ट ढोबळमानानं घेतलेलं आहे. अजून आपल्याला बघायचं झालं तर आपण ह्याच्यावर डीपली बोलू शकतो ह्या टेस्टवर, म्हणजे ह्या सब स्केलवर. नेक्स्ट आहे क्लोजर ॲबिलिटी. इट इज ही एक परसेप्च्युअल ॲबिलिटी आहे, मेजर्स इन डीबीडीए. ठीक आहे. टू कम्प्लीट द जेस्टाल्ट म्हणजे एक तुटक लाईन मध्ये काही वर्ड्स आहेत ते तुम्हाला जेस्टाल्ट म्हणजे एकत्र करून ते बघण्याची तुमची किती कॅपॅसिटी आहे ते तुम्ही किती ग्रास्प करताय आणि किती ॲक्युरेटली ग्रास्प करताय ते इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. ही ॲबिलिटी ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये मे बी सांगतो ना काही 100% आपण असं म्हणणार नाही. पण मे बी ते कोणकोणत्या प्रोफेशनमध्ये जाऊ शकतात की आर्किटेक्चर, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, डेटा प्रोसेसिंग अँड आर्ट अँड डिझायनिंग एक्सेट्रा. कारण ह्यामध्ये पण आपण हे नाही सांगत आहे. हां, नाही इथं आपण टायमिंग सांगतो त्याचा काही विषय नाही. सॉरी टायमिंग सांगू शकतो आपण इथं. तुमची प्रोसेसिंग स्पीड किती आहे आणि किती ॲक्युरेट आहे हे आपण यातून फाइंड आउट करतो. तिसरा नेक्स्ट आहे क्लेरिकल ॲबिलिटी. क्लेरिकल ॲबिलिटी म्हणजे क्लेरिकल टास्कशी संबंधित असणारी क्षमता आहे आणि ही जवळजवळ बऱ्याच सब टेस्ट वेगवेगळ्या ज्या टेस्ट आहेत, ग्रुप ऑफ टेस्ट आहेत, बॅटरीज आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही पाहायला मिळते. आणि ह्याचं इतकं महत्व आहे का कारण हे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हे खूप आवश्यक आहे. ह्याचा आपल्या अकॅडमिकशी इतका जास्त संबंध नाही आहे. पण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला विशिष्ट ही टेस्टचा उपयोग कशामध्ये होतो जास्तीत जास्त? रेकॉर्ड कीपिंग, फिलिंग, टेकिंग इन्व्हेंटरीज, डिस्पॅचिंग, कोडिंग एक्सेट्रा. मग आपण ह्या टेस्टची ही जी काय ॲबिलिटी आहे, ही जी स्किल आहे ह्याला आपण एकदम असं हलक्यात नाही घेऊ शकत. काही लोकांच्या मध्ये ही स्किल फार कमी असते आणि ते किती परेशान होतात. बघा म्हणजे डिस्पॅचिंग मध्ये, कोडिंग मध्ये त्याला खूप कन्फ्युजन होत राहते. खूप कन्फ्युजन होत राहते काही लोकांचं. दिस इज रिलेटिव्हली लेस इम्पॉर्टंट फॉर द एज्युकेशनल पर्पज. त्याच्यामध्ये जर लो स्कोर असेल तर त्याचा काय मिनिंग असू शकतो? लो स्कोर मे फाइंड डिफिकल्ट टू मीट क्लासरूम स्टँडर्ड्स ऑफ नीटनेस. मॅक्सिमम टाइम असं होईलच असं नाही, पण एक जनरल कन्सिडरेशन आहे की याच्यावर ज्याचा स्कोर लो आहे क्लासरूम स्टँडर्ड्स ऑफ नीटनेस जे काय मेंटेन करण्यामध्ये हे लोक थोडीशी मागे पडतात. लो स्कोर ऑफ जनरल सुपिरियर सब्जेक्ट जर याचा जर लो स्कोर असेल तर likely it indicates that his or her emphasis is on correctness rather than speed. स्पीड मध्ये एखादं काम करण्यापेक्षा त्यांना ते काम करेक्टनेस किती परफेक्टली किंवा किती करेक्टली करतो याच्यावर डिपेंड आहे. जर ह्या टेस्टवर एखाद्याचा स्कोर, एका हुशार व्यक्तीचा स्कोर जर कमी आला असेल तर. ठीक आहे. रिझनिंग ॲबिलिटी ही पण जवळजवळ प्रत्येक ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आपल्याला ही पाहायला मिळते. रिझनिंग ॲबिलिटी रेफर्स टू ॲबिलिटी टू अप्लाय प्रोसेस ऑफ इंडक्शन, म्हणजे रिझनिंगच आहे ते. अरे इज इम्पॉर्टंट टू सक्सेस इन मेनी एरियाज, मॅथमॅटिक्स अँड रिलेटेड पर्सूट्स. कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, इंजिनिअरिंग, सायन्स अँड सायंटिफिक टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये याचा आपल्याला सक्सेसफुल होणाऱ्या लोकांच्या मध्ये हे लोक जास्त आपल्याला दिसून येतात. अनालिसिस, रिसर्च मध्ये ही लोक जास्त आपल्याला दिसून येतात. मेकॅनिकल ॲबिलिटी ओके, ही स्पेशल ॲबिलिटी घेतलेली आहे ह्या टेस्टमध्ये. त्याचं कोडिंग आहे MA.
ability to understand basic mechanical principles. Okay. जास्त डीपली ह्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले नाही नसतातच मेकॅनिकल ॲबिलिटी मध्ये. तुम्हाला मेकॅनिकल ॲबिलिटी मोजायची असताना बेसिक मेकॅनिकल प्रोसेस काय आहे, बेसिक इन्फॉर्मेशन काय मेकॅनिक्स रिलेटेड, बेसिकच क्वेश्चन इथे विचारलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये कोणकोणते प्रोफेशनशी संबंध ज्याचा स्कोर गुड आहे किंवा हायर साईडला आहे किंवा ॲव्हरेज आहे, हे जनरल ॲबिलिटी मध्ये जर आपण याला कन्सिडर केलं तर बेसिक गोष्टी ज्या आहेत मेकॅनिकल संदर्भातल्या ते एखादी व्यक्ती लर्न करू शकते. ठीक आहे. पण जर एखाद्या व्यक्तीमध्ये जर ही ॲबिलिटी हायर असेल तर मग आपण काय समजू शकतो की मशिनरी मध्ये काम करू शकतात, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये टास्क मध्ये काम करू शकतात, फॅक्टरी लेवलवर ऑटोमेटिव्ह अँड इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी मध्ये ही लोक सक्सेस होताना दिसत आहेत. जसं मी आता मगाशी तुम्हाला स्टार्टिंगलाच व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे की ऍप्टिट्यूड हे आपण ट्रेनिंग देऊन एका विशिष्ट लेवलवर किंवा स्पेसिफिक लेवलवर किंवा जनरल लेवलवर आपण एखाद्या व्यक्तीमध्ये ही डेव्हलप करू शकतो. पण त्यासोबत आपल्याला बऱ्याच इतर गोष्टींचा सुद्धा विचार करावा लागेल. त्याचा आपण पुढे डिस्कशन करणारच आहोत आपण त्याचं पुढे थोडक्यात. आणखीन एक टेस्ट आहे ती सायकोमोटर ॲबिलिटी, ज्याला आपण PM म्हणतो. ही टेस्ट डिफरंट आहे जरा याच्यामध्ये, नवीन दिसते. दिस ॲबिलिटी रेफर्स टू प्रिसाइज movement requiring eye-hand coordination under highly speeded conditions. वर्ड इथं खूप इम्पॉर्टंट आहे. आय हँड कोऑर्डिनेशन मुवमेंट कोऑर्डिनेशन रिक्वायरमेंट आहे इथं, आणि कशामध्ये हायली स्पीडेड कंडिशन. ओके, इट इज वन ऑफ द फाईन मोटर डेक्स्टिरिटी. याचा आपण कोरिलेट असोसिएट कशाबद्दल होऊ शकतो ते पण बघू शकतो. प्रोफेशन्स लाईक क्लेरिकल जॉब, असेंबल लाईन वर्क एक्सेट्रा मध्ये आपल्याला या प्रोफेशन मध्ये सक्सेसफुल होताना लोक दिसत आहेत. आता ऍप्लिकेशन्स ऑफ दिस टेस्ट DBDA, कुठं कुठं आपण हे टेस्ट आता आपण बघितले का 7-8 सब टेस्ट आहेत. ह्यामुळे आपल्याला एक आयडिया आली असेल की हे जे विषय ऐकत असताना जाणून घेत असताना की आपण पण कुठेतरी कोरिलेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्यामध्ये ह्या कोणत्या ॲबिलिटी आहेत, किंवा आपल्याला जर हे आपल्या मुलांच्यासाठी जी असणारी कॅपॅसिटी जर आपल्याला शोधायची असेल, किंवा स्कूलमध्ये जर आपल्याला ह्याचं ऍप्लिकेशन करायचं असेल तर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा एक 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 प्रॉपर एक प्रोफाइलिंग करू शकतो की जेणेकरून जोपर्यंत मुलं आपल्या स्कूलमध्ये आहे 10वी-12वी पर्यंत, तोपर्यंत आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या लेवलवर आपण काम करू शकतो आणि त्याला करिअर संदर्भात आपण त्याला मार्गदर्शन करू शकतो. DBDA संदर्भात आपण बोलायचं झालं तर 2 लेवलवर काम करू शकतो. एक काउन्सिलिंग विथ इंडिव्हिज्युअल्स अँड काउन्सिलिंग विथ ग्रुप अँड इंडिव्हिज्युअल्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलवर आपण याचा विचार करू शकतो. इन स्कॉलॅस्टिक अँड बिहेवियरल लेवलवर आपण याचा विचार करू शकतो. आपण असं म्हणू शकतो की इट कॅन बी अ काउन्सिलिंग इन्स्ट्रुमेंट. ओके, अचिव्हमेंट्स इन स्कूलमध्ये जे काही अचिव्हमेंट आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला एक फाईन आयडिया येऊन जाते मुलांच्या अचिव्हमेंट संदर्भात. आणि करिअर गायडन्स तर 100% त्याचा वापरच आहे. ऍक्च्युली मी तो अभ्यासला होता, पण परफेक्ट मला त्याचा संदर्भ नाही सांगता येत मला. पण एक स्टुडंट्सने सायकोलॉजीच्या स्टुडंटनीच आय थिंक UP काय कुठं केलेला आहे तो रिसर्च. तुम्ही ते डिस्कस करा की जी मुलं ऑलरेडी इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनी, आणि त्यांनी त्याच्या अगोदर कुठलीही करिअर गायडन्स किंवा कुठलीही ऍप्टिट्यूड टेस्टचा फॅसिलिटी घेतलेली नाही आणि ती फर्स्ट इयरला आहेत, आणि काही जी मुलं सेकंड इयरला स्पेशलायझेशनसाठी गेलेले आहेत त्या मुलांच्यावर ही टेस्ट आपला म्हणजे ऍडमिनिस्ट्रेट केली होती. तेव्हा असं आढळलं की त्या टेस्टमध्ये जे रिझल्ट आलेले आहेत, सब टेस्टला ज्याचा हायर स्कोर आहे त्याच संदर्भात मुलांनी आपापले चॉईसेस केले होते. म्हणजे वेगवेगळे कोर्सेस त्यांनी इंजिनिअरिंग मध्ये सब कोर्सेस त्यांनी जॉईन केले होते. म्हणजे ही टेस्ट तसं बघायला गेलं तर रिसर्चसाठी पण आपण वेगवेगळ्या लेवलवर आपण वापरू शकतो. ठीक आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ एक्सेप्शनली गिफ्टेड चिल्ड्रन.
आयडेंटिफिकेशन ऑफ एक्सेप्शनली गिफ्टेड चिल्ड्रन बट ॲज सेकंडरी यूज. आपण जी मुलं गिफ्टेड आहेत, एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आहेत, गिफ्टेड आहेत. आता गिफ्टेडनेस तुम्हाला माहिती असेलच, ही जी वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत गिफ्टेडनेसची आणि टॅलेंटेडमध्ये आणि ॲव्हरेजमध्ये. आपल्याला हा पण एक वेगळा विषय होऊ शकतो डिस्कशनचा. आणि जसं आपण डिसेबल्ड मुलांसाठी स्पेशल इन्स्ट्रक्शन्स मेथड डेव्हलप करतोय, तसंच गिफ्टेड मुलं जे असतात त्यांना चॅनलाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि ती जर मुलं जर रेग्युलर स्कूलमध्ये जर आपल्याला भेटलं असेल, तर आपल्याला हे माहित पाहिजे की आपण त्या मुलासाठी सुद्धा आपल्याला डिफरंट इन्स्ट्रक्शनल म्हणजे टीचिंग मेथड डेव्हलप करावी लागेल. कारण जसं आपण स्पेशल मुलासाठी त्याच्या गरजेनुसार IEP तयार करतो, टीचिंग लर्निंग मटेरियल तयार करतो, इन्स्ट्रक्शन मेथड डेव्हलप करतो, तसंच ह्या स्पेशल मुलांच्या गिफ्टेड मुलांच्यासाठी सुद्धा त्यांची जी बौद्धिक भूक आहे, गरज आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा आपल्याला वेगळी इन्स्ट्रक्शन मेथड डेव्हलप करावी लागेल. आणि आपण इथं बऱ्याच ठिकाणी आपण ह्याच क्षेत्रामध्ये मागे राहतो आणि त्या मुलांना स्कोपच मिळत नाही. मग समजा त्याच्याकडे ॲबिलिटी असेल आणि जर ती इट इज ॲबिलिटी इट इज अ मॅटर ऑफ नेचर अँड नेचर म्हणजे इनेटनेस, आणि इट इज ऑल्सो मॅटर ऑफ नर्चर. म्हणजे आपण त्यांना किती उत्कृष्ट एन्व्हायरमेंट क्रिएट करतो त्याच्या ॲबिलिटी डेव्हलप होण्यासाठी, ते खूप महत्वाचं आहे. आणि जरा आपण त्याला ॲबिलिटी डेव्हलपच नाही केली तर मग काय होऊ शकते बघा. ठीक आहे. पण ह्या टेस्टच्या माध्यमातून ह्या टेस्टचं ते टार्गेट नाहीच आहे मुळातच. पण असू पण शकते मे बी. तुम्ही ज्या पद्धतीने यूज करता त्याला त्याच्यावर अवलंबून आहे. बट इट कॅन बी अ सेकंडरी यूज. ओके. आणि आय बिलीव्ह पर्सनली आपण ह्या टेस्टचा वापर इंडस्ट्रियल यूजसाठी करू शकतो. एम्प्लॉयमेंट सिलेक्शनसाठी, पर्सनल सिलेक्शनसाठी आपण याचा वापर नक्की करू शकतो. ओके. डीबीडीए ही जी टेस्ट आहे किंवा ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, ते आपण वेगवेगळ्या इतर टेस्टच्या कॉम्बिनेशनमध्येच वापरायला पाहिजे. मगाशी हा मुद्दा मला थोडासा स्ट्राईक झाला होता, क्लिक झाला होता. मी मगाशी बोललो होतो की बाकीच्या गोष्टी पण आपल्याला इथं करायच्या आहेत. फक्त सिंगल ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा ॲबिलिटी टेस्टच्या माध्यमातून आपण सांगू नाही शकत की परफेक्टली जरी करिअर निवड जरी झाली तरी बाकीचे फॅक्टर्स पण खूप महत्वाचे आहेत. आणि ते सायकोलॉजीचा तो मेन गाभाचा एक विषयच आहे की आपल्याला त्या गोष्टी आपल्याला टाळून नाही चालणार, ते कराव्याच लागतात. ते आहेत पर्सनॅलिटी असेसमेंट आहे, इमोशनल इंटेलिजन्स मध्ये त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत की स्वतःची भावना ओळखणे, इतरांच्या भावना ओळखणे, स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन करणे, तसेच इतरांच्या भावना ओळखून त्यांचं सुद्धा व्यवस्थापन करणे, सोशल इंटरेस्ट असणे, एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंग. ठीक आहे ना. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत यामध्ये. आणि ते जे ट्रेट्स आहेत आपले, कधी कधी ते ट्रेट्स आहेत इनेट असू शकतात आपल्यामध्ये. आणि जर ते आपल्यामध्ये लॅकिंग असेल तर आपण ते बाय ट्रेनिंग, बऱ्याच आणखीन ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण ते स्वतःमध्ये ते स्किल्स आपण डेव्हलप करू शकतो. उदाहरणार्थ एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंग ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. आणि 100% नाही, पण काही प्रमाणात आपण ते लर्न करू शकतो एम्पॅथेटिक अंडरस्टँडिंग. ठीक आहे. हे स्किल आहे एक. आणि आपण हे काउन्सिलिंग मध्ये सुद्धा डेव्हलप करतोय. नॉट ओन्ली इन काउन्सिलिंग, जनरल लाईफ मध्ये सुद्धा आपण हे डेव्हलप करू शकतो. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे दुसरं काय असतं, ह्या गोष्टींचा आपण ह्या स्किलचं आपण डेव्हलपमेंट करणे एक प्रकारे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच असू शकते, होऊ शकते. नेक्स्ट आहे सर, झालं का? ओके, आय एम डन. किशोर सर. हा सर, तुमचं पीपीटी संपलेलं आहे. पीपीटी संपलं. मी विसरूनच गेलो की माझे पीपीटी संपलेले आहेत. ठीक आहे. पर्सनॅलिटी टेस्ट पण खूप महत्वाचे आहेत. तुमचे पर्सनॅलिटी टेस्ट आणि तुम्ही काय पद्धतीचा जॉबला सिलेक्शन आहात आणि तिथं कोणत्या पद्धतीने तुम्हाला बिहेव करायचं आहे, तुम्हाला तिथं लीड करायचं आहे की काय करायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही ॲमेएबल शाय असाल तर तिथं तुम्हाला थोडंसं स्वतःमध्ये बदल करावा लागेल, थोडं लिडरशिप क्वालिटी डेव्हलप कराव्या लागतील. तुम्ही टॅलेंटेड असाल, तुमच्याकडे ॲबिलिटी छान असेल, पण काही पर्सनॅलिटी फॅक्टर पण तर त्याला सुटेबल नसतील, तर यू विल बी फेल. ट्रेनिंग म्हणता येणार नाही आपल्याला आता. ट्रेनिंग हा शब्द
शब्द आपण वापरत नाही. ह्युमन डेव्हलपमेंटसाठी कौशल्य विकास कार्यक्रम असं म्हणतो आपण त्याला. ट्रेनिंग हे पर्टिक्युलरली प्राण्यांच्या ट्रेन करण्यासाठी आपण म्हणतो, पण कौशल्य विकास याविषयी हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि मोटिवेशन लेवल पण तुमची खूप महत्वाची आहे असं मला वाटतंय. त्यामुळं ऍप्टिट्यूड टेस्टिंग करत असताना, करिअर गायडन्स करत असताना या 3-4 घटक सुद्धा आपल्या ऍप्टिट्यूड टेस्टिंग बरोबर करणं आवश्यक आहे. जस्ट मी आता माझे पीपीटी संपलेले आहेत. जर कोणाला काही विचारायचं असेल तर आपण प्लीज डिस्कशन करू आपण. कृपया आपले जर काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. त्याचबरोबर जर तुम्हाला तुमचा हात वरती करून सुद्धा तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. आता अनम्यूट तुम्हाला केलं जाईल. फक्त गोंधळ नको, हात वरती करायचा आहे आणि चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचा प्रश्न तुम्ही एक लिहून पाठवा किंवा माईक आपला अनम्यूट करून तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता.